गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होतीये. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणंही मुश्किल होत आहे. वाहनधारकांना तर सिग्नल सुटेपर्यंत वाहतूक सिग्नलजवळ थांबावं लागतंय. त्यात शहरातील बहुतांश सिग्नल आता 100 सेकंदांपेक्षा अधिक वेळचे आहेत. त्यामुळे सूर्य आग ओकत असताना वाहन चालकांना सिग्नलजवळ जास्त वेळ उन्हात थांबणं त्रासदायक ठरतंय. ही बाब लक्षात घेत दुपारी 2 ते 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत. आजपासून या निर्णयाची कार्यवाही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरातील धैर्यप्रसाद चौक, व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, सायबर चौक आणि क्रशर चौक या ठिकाणचे सिग्नल दुपारी 2 ते 4 या वेळेत बंद ठेवण्यात आले होते. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी एस न्यूजशी बोलताना ही माहिती दिली. सध्या आम्ही धैर्यप्रसाद आहे, मुक्त सैनिक आहे, तसेच इतर पार्वती सिग्नल आहे. पार्वती सिग्नलला साहेब बघूया, पण असे जे 4 ते 5 सिग्नल तर आज आम्ही चालू केलेले आहेत की जिथं कमी ट्रॅफिक आहे अशा ठिकाणी ते 2 ते 3 तास सिग्नल बंद ठेवण्यात येतील. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्यात. वाहतुकीची कोंडी न होता आणखी काही ठिकाणचे सिग्नल दुपारच्या वेळेत बंद ठेवता येतील का याचीही पाहणी केली जातीये.